नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये. भाजक्या शेवयाची खीर आपण नेहमीच बनवतो. यामध्येच थोडेसे व्हेरिएशन करून मी आज भाजक्या शेवयांची ही रेसिपी बनवत आहे. यासाठी येथे मी नॉनस्टिक कढईमध्ये 5-6 बदाम भाजून घेतले आहेत. आता कढईमध्ये 2 चमचे तूप घालून त्यावर आपण शेवई भाजून घेणार आहोत. कढई जास्त गरम करून घ्यायची नाही आणि गॅससुद्धा मंदच ठेवायचा आहे. या शेवया खूप पटकन भाजतात किंवा करपू शकतात, त्यामुळे झटपट हलवून शेवई भाजून घ्यायची आहे. दुसऱ्या गॅसवर मी 1 कप दूध आणि 1 कप पाणी एकत्र करून गरम करून घेतले आहे. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे मी जे व्हिडिओ बनवते ते नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत थेट पोहोचतील. गरम करून घेतलेले दूध आणि पाण्याचे मिश्रण आता मी शेवयांमध्ये घालून घेतले आहे. हलक्या हाताने शेवया हलवून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये मी 4 चमचे साखर घालून घेत आहे. साखर घालून पुन्हा आपण शेवई हलवून घेणार आहोत आणि 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेणार आहोत. दोन 3 मिनिटांनंतर पाहू शकता शेवया छान तयार झालेल्या आहेत. आता या शेवया आपण बाजूला ठेवून घेऊ आणि पुढची कृती करू. आता एका कढईमध्ये गॅस बंदच ठेवून 1 कप दूध घालून घेतले आहे. यामध्येच मी अर्धा कप मिल्क पावडर घालून घेतली आहे. दोन्ही चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत गॅस पेटवायचा नाही. यामध्ये मी 2-3 चमचे साखर घालून घेत आहे. तुम्ही जर कमी गोड खात असाल तर यापेक्षा कमी साखर घालावी. आता चिमूटभर वेलची पूड घालून घ्यायची आहे. आता गॅस पेटवून घेतलेला आहे आणि बारीक गॅसवरच हे मिश्रण मी आटवून घेतले आहे. बऱ्यापैकी आपले मिश्रण आटवून झाले आहे. आता यामध्ये मी केशरच्या काड्या घालून घेतल्या आहेत आणि आता गॅस बंद करायचा आहे. आता आपण ही डिश मस्तपैकी सर्व करूया. त्यासाठी येथे मी वाटी घेतली आहे. यामध्ये अशा प्रकारे हाताने मोकळ्या करून या शेवया मी घालून घेतल्या आहेत. शेवयांच्या मध्यभागी थोडासा खोलगट भाग तयार करून घ्यायचा आहे. आधी भाजून ठेवलेले बदाम इथे मी तुकडे करून मध्यभागी घालून घेतले आहेत. आता मध्यभागी मी 4-5 चमचे
तयार करून ठेवलेली रबडी घालून घेणार आहे. मस्त अशी आपली शेवयांची रेसिपी तयार झालेली आहे. वरतून पुन्हा थोडेसे बदामाचे तुकडे आणि केशर घालून घ्यायचे आहे. तीच शेवयांची रेसिपी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला विसरू नका.